आज आम्ही आलो होतो शेतामध्ये म्हणजेच वावरामध्ये. तर ज्या आमच्या सासूबाई आहेत त्या आधीच आल्या होत्या, कारण त्यांना हरभऱ्याची भाजी खुडायची होती आणि आम्ही सगळी कामे वगैरे उरकून मागणं आलो होतो. तर हे हे ते शेत आहे जिथं माझे सासू-सासरे काम करतात. त्यांचं रोजचं काम हेच आहे. तर इथून आधी ऊस गेला आहे आणि ऊस गेल्यानंतर माझ्या सासूबाईंनी या वावरामध्ये सरी-सरींनी कोथिंबीर, पालकची भाजी, आंबट भाजी, परत वालाच्या शेंगा, बरंच काय काय लावलं होतं. टोमॅटोची झाडं, लसूण हे सुद्धा आम्ही बघितलं आणि त्यांनी मिरच्यासुद्धा लावल्या होत्या. तर आम्ही शेतामध्ये पहिल्यांदाच आलो होतो. ह्याच्या आधी कधी आलो नव्हतं. आल्यानंतर असं काही छान वाटत होतं, म्हणजे खूप छान वाटत होतं. त्यानंतर त्याही ते कामं करत होत्या आणि वरनं खूप ऊनसुद्धा लागत होतं. तर त्यांना बघून असं वाटत होतं की एवढ्या उन्हामध्ये कसं काय काम करतात. तर आम्हीसुद्धा त्यांना थोडीफार मदत केली. आम्हाला यातलं काही येत नाही वावरामधलं, शेतामधलं काम करायला. आणि जे माझे सासरे आहेत ते इथे गव्हाला पाणी देण्याचं काम करतात. तर खूप ऊनसुद्धा लागत होतं. पण तिथून जाऊसुद्धा वाटत नव्हतं. खूप छान वाटत होतं आणि तिथे खूप मोठी-मोठी चिंचाची झाडेसुद्धा होती. त्यानंतर मी इथं विहिरीचा शूट काढत होते. पण विहिरीच्या आत बघितल्यानंतर खूप जास्त भीती वाटत होती. सगळ्यात जास्त तर स्वस्तिक खूप खुश होता. त्याला पहिल्यांदाच असं बघायला भेटलं होतं आणि तो खूप खेळत होता. तर त्याला बघून खूप छान वाटत होतं. शहरामध्ये असं काही बघायला मिळत नाही आणि एन्जॉय पण करायला मिळत नाही. त्यानंतर मग आम्ही इकडे-तिकडे फिरलो. खूप दूर-दूरपर्यंत बघितलं तर सगळे गव्हाचीच म्हणजे गव्हाचीच शेती केली होती तिथं सगळीकडं. कारण आता गव्हाचं सीझन चालू आहे आणि आम्ही ज्या दिवशी आलो होतो त्या दिवशीच नेमका पाऊस पडला होता. त्यामुळं गहू थोडासा वाकला होता. त्यानंतर मी इथे त्यांना म्हटलं की इथं चिंचाची खूप मोठी-मोठी झाडे आहेत, तर आम्हाला थोडीफार चिंच काढून द्या. तर इथं आम्हाला ते चिंच काढून देत होते. तर अशा प्रकारे झाडाची चिंच वगैरे त्यांनी आम्हाला काढून दिली होती. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.